राज्यातील महानगरपालिकेसाठीच्या महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत आज पार पडलेली आहे। यानंतर पुणे, पिंपरी चिंचवड सारख्या मोठ्या ज्या महानगरपालिका आहेत त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी हे पद राखीव झालेलं आहे आणि या सगळ्याच्या नंतर पुणे भाजपकडून अनेक चेहरे जे आहेत ते चर्चेत आलेले पाहायला मिळतात। अर्थात माझ्याबरोबर यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या मंजुषा नागपूर आहेत। ताई, काय सांगाल? तुमच्याही नावाची चर्चा सुरू आहे, कसं वाटतंय आणि पक्ष संधी देईल असं वाटतं? महापौर पद हे अत्यंत सन्मानाचं आणि जबाबदारीचं पद आहे। सध्या तरी माझं लक्ष प्रभागातल्या नागरिकांच्या समस्या ज्या दैनंदिन आहेत त्याच्यावर आहे आणि पुणे शहराच्या प्रश्नावर आहे। परंतु भारतीय जनता पार्टी आणि त्याचे नेते जे काही निर्णय घेतील तो मला मान्य असेल आणि नक्कीच मला संधी दिली तर मी त्या संधीचं सोनं करेनच। पुणे शहराचा विकासाचा माझं ध्येय आहे ते पूर्ण करीन नक्कीच। ताई, तुमच्या बरोबरच अनेक चेहरे आहेत ज्यांची सुद्धा तशाच पद्धतीने चर्चा सुरू आहे। तुमच्यात सहकारी आहेत सगळ्या, त्यांच्यापेक्षा तुमच्याकडे एखादा प्लस पॉइंट कुठला आहे असं वाटतं? खरं तर प्लस पॉइंट हा जनतेनेच पाहिला आणि मला बिनविरोध नगरसेविका म्हणून निवडून दिलेला आहे। तीच माझी कामाची पावती आहे, हाच सगळ्यात मोठा प्लस पॉइंट आहे। या सगळ्याच्या नंतर जर महापौर पद मिळालं तर काय नेमकं व्हिजन असेल काम करण्याच्या बाबतीत? मॅनिफेस्टो हा खूप मोठा आहे। मॅनिफेस्टो म्हणजे तो काही आश्वासनांचा पाऊस नाहीये। लोकांनी जे काही माझ्याकडे प्रश्न मांडलेत त्याप्रमाणेच मी विकासाचं ध्येय ठेवलंय आणि माझा तो अजेंडा तयार आहे। त्यावरती आपण सविस्तर बोलूयात। महापौर पद हे असं पद आहे ज्याला आत्ताच्या युगामध्ये प्रचंड महत्व आहे आणि या पदासाठी महिलेला मान मिळणं, तुम्हाला मान मिळणं हे किती महत्वाचं वाटतं? नक्कीच महत्वाचं आहे। खरं तर आता तसं काही राहिलेलं नाही की पुरुष आणि महिला वेगळ्या वेगळ्या मानाचे आहेत। पुरुष आणि महिला दोन्ही समान आता संधी दिली जाते, समान आपल्याला मान मिळतो महिलांना। त्यामुळे जर पक्षाने संधी दिली तर मगाशी मी म्हणाले तसेच की जे काही माझं कॅलिबर आहे ते 100% मी पणाला लावीन आणि चांगलं काम करण्याचा प्रयत्न करीन। ताई, अनेकदा असं पाहायला मिळतं की राजकारणामध्ये एखादा प्रभाग जो असतो तो महिलेसाठी राखीव झाला की मग एखाद्या उमेदवाराच्या पत्नीला संधी मिळते। मात्र तुमच्या बाबतीत जर पाहायला गेलं तर तुम्ही स्वतः IT क्षेत्रात उच्च पदावरती काम करत होता, ती नोकरी सोडून तुमचं जे काही स्किल आहे किंवा नॉलेज आहे ते सगळं आता राजकारणात वापरताना पाहायला मिळतं। हा सगळा प्रवास आणि आता महापौर पदासाठी सुरू असलेली चर्चा, संघर्ष होताच, कारण मी 2012 साली मला खरं तर पक्षश्रेष्ठींनी संधी दिली, नगरसेवक होण्यासाठी मला त्यांनी तिकीट दिलं। पण त्यापूर्वी सुद्धा मी सामाजिक कार्यात सक्रिय होते आणि तेव्हा फार असं वाटायचं की आपण जोपर्यंत सिस्टीममध्ये येत नाही तोपर्यंत काम करताना अडचणी येणारच आहेत। म्हणून खरं तर मी नोकरी सोडली आणि मग मी राजकारणात आले आणि लोकांनी मला निवडून दिलं। तेव्हापासून आतापर्यंत आता ही माझी 3rd टर्म आहे। तर कामाचा अनुभव आहेच माझ्याकडे आधीचा आणि आत्ताचा राजकारणाचा सुद्धा अनुभव आहे। त्यामुळेच मला असं वाटतं की मला संधी दिली तर मी खूप चांगलं काम करू शकेन। जितकं ताई महापौर पदाची चर्चा होतीये तेवढ्याच ताकदीनं सभागृह नेतेपद सुद्धा महत्वाचं आहे। म्हणजे एक वेळ महापौर पद नाही मिळालं तर पुन्हा लगेच सभागृह नेतेपदाची शर्यत आणि त्याविषयीची चर्चा सुद्धा सुरू होणार आहे। तुम्ही सभागृह नेतेपदासाठी किंवा स्टँडिंग कमिटीच्या अध्यक्षपदासाठी वगैरे इच्छुक आहात? मला कोणतीही संधी दिली भारतीय जनता पार्टीने, म्हणजे माझ्या पक्षाने मला कोणतीही संधी दिली तर त्या संधीचं मी सोनं करणार, हे मी मगाशीच तुम्हाला म्हणाले। तर मला त्यांनी कोणतंही पद दिलं, त्यांनी कुठलाही निर्णय घेतला तर तो मला मान्य असणार आहे। यापूर्वीच म्हणजे 2012 ते आतापर्यंत म्हणजे ज्या काही शेवटच्या 2 टर्म्स झाल्या त्याच्यामध्ये फ्लोर मॅनेजमेंट मी कशा प्रकारे केलं आहे, मी स्थायी समितीमध्ये सदस्य होते त्यावेळेला मी कसं काम केलंय हे पक्षश्रेष्ठींना माहिती आहे। ताई, शेवटचा प्रश्न आहे। या सगळ्याच्या नंतर भारतीय जनता पार्टीने महिलांना यावेळेस मोठ्या प्रमाणात संधी दिलेली आहे आणि महिलेसाठीच पद आरक्षित होणं आणि हे सगळं योगायोग म्हणायचं की काय म्हणायचं नेमकं? योगायोगच आहे नक्कीच। म्हणजे मला असं म्हणता येईल की लक फॅक्टर आहे सर्वात मोठा। म्हणजे लाडक्या बहिणींच्या बाजूने यावेळेस सगळं काय हो, थोडक्यात? नक्कीच। आणि आम्ही देवाभाऊंची वाट पाहतोय, काय निर्णय घेतात बघूया आता। नक्कीच मंजुषा नागपुरे माझ्या बरोबर होत्या। जसं त्यांनी सांगितलं की यावेळेस महिलांना इतक्या मोठ्या प्रमाणात संधी भाजपनं नगरसेविकेच्या या सगळ्या नगरसेवक पदाच्या उमेदवारीमध्ये सुद्धा दिली, त्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून सुद्धा आले आणि आता आरक्षणाची सोडत सुद्धा महिलेसाठी झाल्यामुळे कुठेतरी अनेक नावं चर्चेत आहेत। मात्र असं असताना सुद्धा ज्या पहिल्या बिनविरोध म्हणून नगरसेविका निवडून आलेल्या आहेत त्यांच्या नावाची चर्चा ही सर्वाधिक असलेली पाहायला मिळते। अर्थात आता पक्षश्रेष्ठींना हा संपूर्ण निर्णय घ्यायचा आणि पक्षश्रेष्ठी कुणाचं नाव या सगळ्यामध्ये अंतिम नाव म्हणून जाहीर करतात हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे।
तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.